नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अर्जाला कसं तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कागदपत्रे काय काय राहणार आहे आणि योजनेबद्दलची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. मित्रांनो, ही योजना एक प्रकारे फिक्स डिपॉझिट प्रमाणे असते. यामध्ये तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत गुंतवणूक करावी लागते आणि ह्या 50,000 रुपयाची जी रक्कम आहे ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला याचा परतावा मिळत असतो, याचं व्याज मिळत असतं. आता मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे मी सांगणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला सोबतच लागणारे डॉक्युमेंट काय काय राहणार आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकतात आणि हा जो नमुना आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तिथून तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची आहे आणि अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इथे बघू शकतात तुम्हाला असा काही अर्जाचा नमुना बघायला भेटतो. थोडं खाली यायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे आहे, त्याच्यासोबत इथं आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे न चुकता आणि लाभार्थी मुलीचे असलेले जे नाते आहे, जे अर्ज भरत आहे त्यांचं इथं नातं आई किंवा वडील तुम्ही इथं टाकू शकता. जसा आधार कार्ड प्रमाणे पत्ता असतो तसा तुम्हाला इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे, तुमचा तालुका, जिल्हा आणि सोबत पिन कोड पण इथं टाकून घ्यायचा आहे. थोडं खाली यायचं आहे मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता लाभार्थीच्या मुलीच्या आईचे पूर्ण नाव इथं टाकायचं आहे, त्यांचा आधार नंबर पण इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. लाभार्थ्यांना मुली किती आहेत त्यांची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे, जसं की पूर्ण नाव, त्यांची जन्मतारीख, जन्म ठिकाण काय आहे, जन्माची नोंद कुठे केली होती, महानगरपालिका, ग्रामपंचायत, नोंद केलेलीची तारीख आणि त्यांचं जर आधार कार्ड असेल तर आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. सर्व थोडं खाली यायचं आहे. आता इथे बघू शकतात कुटुंबाची एकूण आपत्ती माहिती इथं तुम्हाला द्यायची आहे. आता तुम्हाला मुली किती, एक आहे किंवा दोन आहे, तुम्हाला इथं तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित द्यायची आहे. आपत्तीचे नाव टाकायचे आहे, ते स्त्री पुरुष आहे काय आहे ते टाकायचं आहे, जन्मदिनांक त्यांचे टाकायचे, वय आजच्या तारखेनुसार किती आहे आणि त्यांच्या दोन जर आपत्ती असेल दोघांचा आधार नंबर तर टाकून घ्यायचा आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्यास त्यांचा जो दाखला आहे तुम्हाला जोडायचा आहे. आता इथं लाभार्थी कुटुंबाचे एक किंवा दोन अपत्य जन्मानंतर कुटुंबाचे जे नियोजन शस्त्रक्रिया केलेली प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे ते होय इथं टाकू शकतात. आता इथं पुढच्या पेजवरती बघू शकतात अर्जदार जे आहेत त्यांना जे जोडायचे कागदपत्र आहे अर्जासोबत काय काय आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र एक जोडायचं आहे, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे, रेशन कार्ड तुम्हाला जोडायचं आहे, सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत लाभ जर घेत असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्ही इथं जोडू शकतात. लाभार्थ्यांच्या मुलीचे आधार कार्ड तुम्हाला इथं सोबत जोडून द्यायचे आहे. आता इथं बघू शकता जो हा आहे नमुना, इथं तुम्हाला अर्जदार जे आहे त्यांची इथं सही करायची आहे, दिनांक टाकून घ्यायचे. आता इथं कार्यालयीन वापरासाठी हे जे आहे ते असतं, तर तुम्हाला इथे तुम्हाला काहीच माहिती भरायची नाही. इथं जे कार्यालयाचे साहेब असतात ते माहिती भरून घेत असतात. इथं नाव येत असतं त्यांचं, कुमारी, कुमार असले हिच्या नावे रुपये किती आपण फिक्स डिपॉझिट ठेवणार आहोत ती रक्कम इथे येत असते. त्याच्यानंतर नाव स्वाक्षरी इथं करतात, जे अधिकारी असतात त्यांचा सही शिक्का इथे तुम्हाला दिला जात असतो. आता इथं बाकी जो नमुना आहे बालगृह, शिशुगृह व इतर संस्था ज्या असतात त्यांचा इथं अर्ज करताना त्यांचा पत्ता, नाव, संपूर्ण माहिती व्यवस्थित येत असते. आता मुलीची माहिती तुम्हाला इथं द्यावं लागते. थोडं खाली यायचं आहे, त्यांचं नाव टाकायचं आहे, जन्मदिनांक, ठिकाण काय आहे ते टाकून घेतल्यानंतर जन्म नोंद जसं आपण वरती दिलं होतं सेम तसंच तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. जन्म नोंद केल्याची तारीख आणि क्रमांक जर असेल तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागतो. मुलगी जर संस्थेमध्ये शिकायला असेल तर त्यांचं इथं माहिती तुम्हाला द्यावी लागते, जसं की तुम्हाला एखाद्या संस्थेचा दाखल करण्याचे कारण काय आहे, त्यांचं दाखल करणाऱ्या व्यक्तीचं नाव व पत्ता इथं द्यावा लागतो. तसेच मुलीचे आधार कार्ड काढलेलं असले तर आधार क्रमांक तुम्हाला इथं द्यावा लागतो. आता इथं जे प्रमाणपत्र असतं हे तुम्हाला भेटत असतं. ही ज्या काही पावती असते मित्रांनो, सही शिक्का घेतल्यानंतर तुमच्या जवळ जपून ठेवावं लागते. इथे बघू शकतात दिनांक, जे अधिकारी असतात त्यांची सही स्वाक्षरी इथं येते किंवा जो शिक्का असतो तो इथं दिला जातो. नाव इथं लिहिलं जातं. यांनी सादर केलेल्या अर्जाची तपासणी करून जे पूर्ण अटी पात्र असेल तर त्यांचे नाव रुपये जे जमा करतो आपण 50,000 रुपये ते घेतल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट असतं
जे FD करतो आपण, फिक्स डिपॉझिट करतो, त्याच प्रकारे पण या योजनेअंतर्गत चांगले असे फायदे मुलींना मिळत असतात, मुलींच्या भविष्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी. आता हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. परत थोडं खाली आलं, आता हा फॉर्म 4-5 पेजचा आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, त्यांचे कार्यालयाचा पत्ता, नाव, राहणार, तालुका, जो जिल्हा असतो, संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला इथं बघायला भेटते. जर तुम्हाला काही माहिती कळलं नाही मित्रांनो, तर मी कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती आपल्याला पेजला DM करू शकतात. मी तुम्हाला तिथं पूर्णपणे मदत करणार आहे. आता आई वडील दोघांची इथं सही लागते, जे पालक असतात आपले, आणि त्याच्यानंतर दिनांक इथं येत असते. जे हमीपत्र आहे ते लिहून देण्यात येत असते. आता जे अंगणवाडीचा सेविका असतात, तुम्हाला तिथेच अर्ज हा दाखल करावा लागतो. त्यांचा सही शिक्का घेऊन ही जी काही पावती असते ते तुमच्याकडे जपून ठेवावी लागते. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला आता बेनिफिट कसे आहेत हे मी थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, ही योजना फिक्स डिपॉझिट जसे असते तसेच तुम्हाला हे फिक्स डिपॉझिट करून एक प्रमाणपत्र दिलं जातं. आता हा लाभ 2 मुलींना घेता येतो. आपण 50,000 रुपयाची FD याच्यामध्ये करत असतो. त्याच्यानंतर असे भरपूर क्रायटेरिया असतात, जसं की तुम्हाला बाळाचे जन्माचे प्रमाणपत्र लागतं, त्यांचं आधार कार्ड लागतं, राशन कार्ड किंवा घरचा पुरावा म्हणून तुम्ही वीज बिल पण त्यामध्ये देऊ शकतात. कुटुंबाचे जन्म उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला जोडावे लागते, त्यांचं रहिवासी पण तुम्हाला इथं जोडावे लागतं. आता हा जो भरणा आहे तुम्हाला FD प्रमाणे करावा लागतो, आणि याचा जो भरणा केल्यानंतर तुम्हाला जे मॅच्युरिटी पिरियड असतो तो 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती तुम्हाला FD मिळत असते. त्याच्यामध्ये तुम्ही 2 टप्प्यांमध्ये 6 वर्ष 12 वर्षामध्ये जे 25,000 रुपये असतात ते विड्रॉल करू शकतात, आणि त्याच्यावरती जे भेटणार व्याज आहे ते तुम्हाला भेटत असतात. मित्रांनो, असा काही तुम्हाला अर्ज करायचा आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ही काही माहिती होती अर्ज करण्याबाबत, आणि याचा बेनिफिट तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. आता ही योजना मित्रांनो तुम्हाला जास्त करून पोस्टामध्ये पण तुम्ही खातं उघडू शकता, सोबत तुमच्या बँकमध्ये इन्क्वायरी करा, तिथे पण तुम्हाला हे जे खातं आहे उघडून दिल्या जाऊ शकतं. तुमच्याकडे जर 50,000 रुपये असतील तर नक्कीच तुम्ही मुलीच्या नावाने इन्व्हेस्ट करू शकतात. मुलीच्या भविष्यासाठी व तिच्या शिक्षणासाठी नक्कीच याचा फायदा होईल. मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.